आणखीन जोशीबाच्या मठामध्ये स्वामींच्या लाकडाच्या पाटावर उठलेले पादुका पण आहेत. असं अक्कलकोटात स्वामींचे प्रमुख 5 मंदिरं आहेत. ह्याच्यानंतर शेख नुरुद्दीन बाबाचा दर्गा, त्याला मुसलमान लोक शेख नुरुद्दीन बाबा का दर्गा म्हणतात आणि आपले हिंदूचे लोक शेष नारायणाचं मंदिर म्हणतात. तो जरी वादाचा विषय असला ते एक पॉवर स्टेशन आहे. तिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाची लोक जाऊन दर्शन घेतात आणि आपला मानसिक आनंद पाहून येतात. त्याच्या व्यतिरिक्त अक्कलकोटात खंडोबाचं मंदिर आहे, जिथं स्वामींनी प्रथम त्या मंदिरात 3 दिवस राहिलं. अशी ऐतिहासिक राजवाडा, ज्या राजांच्या राजघराण्यावर स्वामींची कृपा होती ते दोन्ही राजवाडे, जुना राजवाडा, नवीन राजवाडा, त्याचे अध्यक्ष पण राजे पण सध्या मालोजी राजे गादीवर आहेत, बघण्यासारखे आहेत. आणि ज्या भक्तांनी स्वामींच्या तळमळीने अक्कलकोटला एकदा आला तो परमनंट अक्कलकोटचाच झाला, महाराष्ट्रीयनच झाल्यासारखं. त्याची मनोकामना पूर्ण होतात. असे दररोज माझ्याकडे लाखो लोकांचे अनुभव आहेत. सांगेल ते कमी होईल. सगळ्यात एवढं सांगतो, मी ना मोठा ना तुम्ही मोठे, स्वामी समर्थ सगळ्यात मोठं आहे. त्याच्या आशीर्वादाने प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. स्वामींची सेवा करा. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं, खूप छान अनुभव सरांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.